नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महाराष्ट्रातील शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी आणि लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना मानणाऱ्या तमाम जनतेला या निवेदनाद्वारे मी आवाहन करतोय की 10 जून पासून बीड येथून आंबेडकरवादी युवकांचा, युवतींचा, कार्यकर्त्यांचा पायी लॉंग मार्च निघाला आणि तो आता रायगड जिल्ह्यात पोहोचलेला आहे. हा लॉंग मार्च अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्र शासनानं जे उपवर्गीकरण करायला घेतलेलं आहे त्याच्या विरोधात, उपवर्गीकरणाच्या विरोधात हा पायी लॉंग मार्च जवळजवळ 500 किलोमीटरच्या जास्त प्रवास करून कट्टर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी हा काढलेला आहे. अक्षरशः आग ओकणारा सूर्य, प्रचंड ऊन, असंख्य अडथळे, त्याचबरोबर काही जातीयवादी शक्तींनी या लॉंग मार्चच्या कार्यकर्त्यांच्यावरती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या सगळ्या अडथळ्यांच्यावरती मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सच्च्या अनुयायांनी ज्यांच्या पायाला फोड आले, जे उन्हात करपून गेले, पण आज ते रायगड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. आणि 26 तारखेला हा मार्च बाबासाहेबांच्या अस्थी आणि रक्षा जिथे ठेवलेली आहे त्या चैत्यभूमीच्या प्रांगणामध्ये हा पायी लॉंग मार्च दाखल होणार आहे. आणि तिथेच एक समारोपाची जाहीर सभा होणार आहे. तमाम महाराष्ट्रातून, अगदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, बीड पासून अहिल्यानगर, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई येथून तमाम आंबेडकरवादी जनता या पायी लॉंग मार्चचं स्वागत करण्याच्यासाठी चैत्यभूमीवरती मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे. तिथे जी सभा होणार आहे त्या सभेचं अध्यक्षस्थान, या मोर्चाचं नेतृत्व ज्यांनी केलं सुरुवातीपासून आणि उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड अशा ठिकाणी मोठे मोठे मोर्चे काढले, असे डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे हे समारोपाच्या सभेचे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. आणि फुले आंबेडकरी विचारधारेशी बांधिलकी असणारे आणि हे वर्गीकरण करण्याचा डाव या सरकारने जो आखलेला आहे तो उधळून लावण्यासाठी, RSSचं हे षडयंत्र उद्ध्वस्त करण्याच्यासाठी आंबेडकरवादी वक्ते, विचारवंत, कलाकर्मी, साहित्यिक आणि अत्यंत महत्त्वाचे प्रामाणिक कार्यकर्ते हे त्या समारोपाच्या जाहीर सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत, जिचं अध्यक्षस्थान डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे, ज्यांनी सातत्यानं सलगपणे या पायी लॉंग मार्चचं जे नेतृत्व केलेलं आहे त्यांच्याकडे अध्यक्षस्थान असणार आहे. मी तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेला विनंती करतो, 26 जूनला दुपारी 2 वाजता मोठ्या संख्येनं आपल्या बाबासाहेबांच्या
चैत्यभूमीवरती यायचं आणि आंबेडकरी चळवळीमध्ये क्रांतिकारक ठिणग्या पेरत येणाऱ्या या मोर्चाला पाठिंबा द्यायचा आहे, त्याचं स्वागत करायचं आहे आणि एका नवीन पर्वाला सुरुवात करूया. या ऐतिहासिक पायी लॉंग मार्चचं स्वागत करूया. या मोर्चानं आंबेडकरी चळवळीची सगळी गणितं बदलून जाणार आहेत. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळ कात टाकणार आहे आणि जे आज जे अनास्थेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते नष्ट होऊन एक नवीन ऊर्जा चैत्यभूमीतून आपण घेणार आहोत आणि एक प्रदीर्घ असं आंदोलन पुन्हा सुरू करणार आहोत. आंबेडकरी जनता उपवर्गीकरण होऊन देणार नाही या जिद्दीला पेटलेली आहे. तिला सुद्धा अभिवादन करतो आणि आवाहन करतो की 26 जूनला कुठे यायचं? बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर. जय भीम. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.